सैफ अली खानच्या घरात घुसून एकानं त्याच्यावर चाकून हल्ला केला। नेमकं काय घडलं? सैफच्या घरातील नर्सनं जबाबात काय म्हटलं? तपास कुठवर पोहोचला पाहूया। सैफचा घरातील स्टाफ नर्स एलियामाचा जवाब। 15 जानेवारीला पहाटे 2 वाजता सुमारास आवाज झाल्याने जाग आली। रूममधील बाथरूमचा दरवाजा उघडा दिसला। बाथरूमची लाईट सुरू होती। बाथरूमच्या दरवाजावर कॅप घातलेल्या इसमाची शॅडो दिसली। बाथरूममधून तो इसम बाहेर आला। तो जहांगीरच्या बेड जवळ जात होता। ते पाहून मी पण जहांगीर जवळ गेले। त्याने तोंडावर बोट ठेवून मला शांत राहण्यास सांगितले। नो आवाज असं हिंदीत बोलला। जेची आया जुनू झोपेतून उठली। तिलाही त्या इस्मानं कोई आवाज नहीं, कोई बाहर नहीं जाएगा असं बोलून धमकावलं। त्यावेळी जहांगीरला उचलायला गेली असता तो माझ्यावर धावून आला। त्याच्या डाव्या हातात लाकडासारखं आणि उजव्या हातात हेक्सा ब्लेड सारखं काहीतरी होतं। झालेल्या झटापटीत त्याने माझ्यावर हेक्सा ब्लेडनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्या हल्ल्यात माझ्या दोन्ही हाताच्या करंगळ्या आणि मधल्या बोटाला जखम झाली। मी त्याला विचारलं, आपको क्या चाहिए? तेव्हा तो बोलला, पैसा चाहिए। मी विचारलं, कितना चाहिए? तेव्हा तो इंग्रजीतून बोलला, 1 करोड। संधी साधून जुनू ओरडत रूम बाहेर गेली। तिचा आवाज ऐकून सैफ सर आणि करीना मॅडम धावत रूममध्ये आले। त्याला सैफ सरांनी कौन है, क्या चाहिए असं विचारलं। त्यानं त्यावेळी लाकडासारखी वस्तू आणि हेक्सा ब्लेडनं सैफ सरांवर हल्ला केला। गीता मध्ये आली तेव्हा तिच्याशीही त्याने झटापट केली आणि हल्ला केला। सैफ सरांनी स्वतःची सुटका करून घेतली। आम्ही सर्व रूममधून बाहेर पडून वरच्या माळ्यावर गेलो। आमचा आवाज ऐकून इतर स्टाफ तिथे आला। या सर्व गडबडीत तो इसम पळून गेला। त्या इस्मानं काळ्या रंगाची पॅन्ट आणि गडद रंगाचं शर्ट आणि डोक्यावर कॅप घातली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।